अमित फोनवर बोलत लिव्हिंग एरियामध्येच बसला होता. अवंतीसुद्धा सोफ्यावर बसून तिथले बुक घेऊन वाचत बसली होती आणि नजर सारखी घड्याळावरच होती. हेमा राधासोबत किचनमध्ये होती. अवंती 10 वाजत आले, जाऊन झोप, मला यायला वेळ लागेल. हेमा किचनमधून बाहेर तिच्याकडे बघत म्हणाली. अमित अजून तरी थोडा वेळ लिव्हिंग एरियामध्येच बसून फोनवर बोलेल याचा अंदाज आला होता. हा, मी ते थोडा वेळ फिरून मग जाऊन झोपते. अवंती हसत चेअरवरची उठत तिथेच चक्रा मारत होती. हेमा बारीक डोळे करून संशयाने तिच्याकडे बघू लागली. जेव्हा ती काही लपवत असते ते लगेच तिच्या चेहऱ्यावरून कळून येत होते. कुठे फिरणार आहे? इथे लिव्हिंग एरियामध्येच का? हेमा भुवया उंचावत म्हणाली. नाही, बाहेर जाते. अवंतीने तिचा फोन घेतला आणि पळतच बाहेरच्या दिशेने निघाली. विचित्र नग आहे. हेमाने सुस्कारा सोडत मान डोलावली. इतका वेळ कसे बाहेर राहतात? किती वेळ ह्यांची वाट बघत बसायची? अर्धा तास झाले होते. ती गार्डनमधून इकडून तिकडं फिरत होती, पण अजून काही कबीरचा पत्ता नव्हता. आता जर ती आत गेली की हेमा खाली असली की तिला गुपचूप वर जावं लागेल, म्हणून आता इच्छा नसताना ती त्या गार्डनमध्ये फिरत होती. त्यात थंड वारं अंगाला झोंबत असल्याने हुडहुडी भरून येत होती. जाऊ दे तिकडे, उद्या बोलू, ती पूर्ण 1 तास वाट पाहून आत जात म्हणाली. घरात आली तर सगळ्या घरातल्या लाईट डिम झाल्या होत्या. हेमा आणि अमित लिव्हिंग एरियामध्ये दिसत नव्हते. म्हणजे ते रूममध्ये गेले असणार, म्हणून सुटकेचा निश्वास सोडला. तिने खुश होत मस्त सोफ्यावर पडून टीव्ही चालू केला. आता तिला माहीत होतं की एकदा डिम लाईट चालू झाल्या की कुठलाही नोकर इकडे तिकडे फिरत नाही. त्यांच्या सर्वंट रूममध्ये आराम करायला गेलेले असतात. काही लागलं तर फोन करून बोलवावे लागते. एवढ्या 8 दिवसात चांगली त्या घराची सगळी माहिती पाठ केली होती. आता घरातले रस्ते सुद्धा लक्षात राहत होते. मस्तपैकी निवांत ती सोफ्यावर रेलून चॅनल बदलू लागली. अरे, इथे आल्यापासून तर एक पण सिरियल पाहिली नाही. कुठल्या सिरियलमध्ये आता काय चालू आहे काय माहिती. 8 दिवसाचा गॅप पडलेला आहे. ती तिची बडबडतच कुठली सिरियल आता लागलेली आहे ती बघत म्हणाली. आणि एकदाची तिच्या आवडीची दररोज बघणारी सिरियल लागली होती तर लगेच मांडी घालून खुश होत गुडघ्यावर कोपरा टेकवून तोच हात गालावर ठेवून सिरियल बघू लागली. गावाकडे असताना 7 वाजले की लगेच मराठी सिरियल सगळ्यांच्याच घरात चालू होत होत्या. मग 9, 9:30 वाजेपर्यंत चालूच असायच्या. ती जरी चुकवत असली तरी मीरा मन लावून बघत होती. त्यासाठी लवकरच स्वयंपाक करून मोकळी होत होती. नाहीतर पुन्हा रिपीट टेलिकास्ट होत होता ते बघत होती. पण तो एपिसोड बघतच होती. तिच्याकडून चुकलेले एपिसोड मीरा तिला सिरियलमधलं सांगत बसायची. सिरियल संपली. आता दुसरी सिरियल लागली होती. 11:30 वाजत आले तरी तिला त्याचं भान उरले नव्हते. विचार करत होती की या 8 दिवसात ह्या सिरियलमध्ये इतकं कसं काय चेंज झाला. तिचं लॉजिक लावून एपिसोडची जुळवाजुळवा करत होती आणि मनातच विचार केला की उद्या आईला फोन करून सिरियलमध्ये असे का घडले हे शॉर्टमध्ये विचारून घेणार होती. 12 वाजायला अजून 15 मिनिटात होती की कबीर शांतपणे घरात येत होता. कानावर बारीक आवाज पडत होता, म्हणून चेहऱ्यावर गोंधळलेले एक्सप्रेशन होते. टीव्हीचाच आवाज आहे हे कळायला त्याला वेळ लागला नव्हता. त्या शांत वातावरणात ते शब्द स्पष्ट ऐकू येत होते. कुठली तरी मराठी सिरियल लागली आहे हे त्या शब्दांवरून त्याला कळलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न पडला होता की एवढ्या रात्रीचं कोण लिव्हिंग एरियामध्ये येऊन टीव्ही बघत आहे. कारण सगळ्यांच्या रूममध्ये टीव्ही होताच. त्याचे आई वडील रात्रीची जुनी गाणी ऐकत होते आणि त्याच्या आईला सिरियल बघण्यासाठी वेळच कुठे होता. कधीतरी मूड आला, वेळ जात नसेल तर मराठी सिरियल बघत होती. जास्त करून तर तिच्या हायफाय मैत्रिणींमध्येच खूप मशगूल असायची. हेमाला सुद्धा सिरियलमध्ये इंटरेस्ट नव्हता. लिव्हिंग एरियामधल्या टीव्हीवर फक्त न्यूज लागत होत्या. तो हळूहळू पायाचा आवाज न करता लिव्हिंग एरियामध्ये आला तर समोरचा टीव्ही ऑन होता आणि सोफ्यावर पाठमोरी ती दिसली आणि मागूनच अवंती आहे हे सुद्धा लगेच क्लिक झालं. आश्चर्य आणि प्रश्न दोन्ही भावना संमिश्र होऊन त्याच्या चेहऱ्यावरून दाटून आल्या होत्या. हळूहळू तिच्याकडे पावलं टाकत तिचा चेहरा बघण्यासाठी थोडासा पुढे झुकला तर ती गुंग होऊन त्या टीव्हीला बघत होती. तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला तरी तिला कळलं नाही. इतकी ती त्या सीनमध्ये मग्न झाली होती. त्याने एक नजर समोरच्या सीनला पाहिलं तर कुठला तरी इमोशनल सीन चालू होता आणि तिचे डोळे काठोकाठ भरले होते. तसं त्याने डोळ्यांची उघडझाप केली आणि तिच्या बाजूला असणाऱ्या चेअरवर त्याचे दोन्ही हात टेकवत थोडासा खाली झुकवून तिच्याशी बोलण्यासाठी झुकला. पण तिला बोलण्याच्या आधी 2 मिनिट तिला शांतपणे बघावं म्हणून मनात आलं. तो गालातल्या गालात हसत तिच्या निरागस चेहऱ्याला बघू लागला. चेहऱ्यावर मेकअपसुद्धा नव्हता, पण घरचं दूध तूप खाऊन तिची स्किन नितळ पारदर्शी वाटत होती. काळ्याभोर डोळ्यात हलकेच पाणी आल्याने क्रिस्टलसारखे चमकत होते. तीक्ष्ण नाक आणि धनुष्यासारखे होठ एकावर एक मिटवून घेतल्याने तर अजूनच तिच्या सौंदर्यात भर देऊन जात होता. आधीपासूनच गाल थोडेसे वर असल्यामुळे ते ओढायचा मोह होत होता. सिंपल सिंथेटिक आकाशी कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. ओढणी गळ्यातून मागे घेऊन एक बाजूचा टोक दुसऱ्या खांद्यावर टाकून पूर्ण समोरचा भाग पॅक केला होता.
बसणं कसंही असू दे, पण स्वतःला नीट कव्हर करून बसायची जणू जणू अंगी सवयच वाटली. ओढणी सॉफ्ट असल्यामुळे तिचे दोन्ही हात झाकून गेले होते. अंग काठीने जाड पण नव्हती ना बारीक पण नव्हती. तिच्या अंगाला नीट फिटिंगला बसल्यामुळे तिची फिगर त्या ड्रेसमध्ये खूपच आकर्षक वाटत होती. तिच्या पायाच्या नखापासून ते केसांच्या क्लचपासून त्याने तिचं निरीक्षण केलं होतं आणि तिच्याबद्दलच्या फिलिंग आता डोकं वर काढून अंगावर रोमांच उभारून जात होते. अशी फिलिंग त्याला कधीच कोणाकडे बघून आली नव्हती. तारुण्यात जसं त्याने पाऊल टाकलं तसं एक प्रकारचं शारीरिक अट्रॅक्शन होतंच. नकळतपणे एक दोनदा चुका झाल्याच, पण जेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य कळालं तेव्हापासून स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवला होता. पण आता तिच्यासोबत अखंड आयुष्याचा प्रवास करणार होता, तर तिच्याबद्दल फील होणं आणि ती आपल्यासमोर असणं, मग कसं तो स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवणार होता? किती नालायक माणूस आहे. स्वतःच्या मुलीला कोण ढकलून देतं का? ती रागाने दात घट्ट आवळून म्हणाली आणि तो भानावर येत नीट उभा राहत केसांमधून हात फिरवत दीर्घ श्वास घेतो. इतका वेळ ती थोडी तिरकी बसल्याने त्याचा चेहरा अजून तरी तिला दिसत नव्हता, म्हणून तो आल्याची जाणीव झाली नव्हती. हे सिरियलवाले ना मेन पॉईंट एपिसोड संपवतात. आता उद्याची वाट बघत बसायची का? ती आळस देत बडबड करत थोडीशी मान तिरकी करतच होती की नजरेला कबीरचा चेहरा दिसला. तसं तिने उघडलेले तोंड दचकून पटकन बंद करून घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. अचानक त्याला समोर बघून तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात वाढली होती. तो गालातल्या गालात हाताची घडी घालून तिच्याकडेच बघू लागला. त्यालाही जाणून आलं की ती अचानक बघून गोंधळलेली आहे. तिचं ते क्यूट बोलणं ऐकून त्याच्या गालावर हसू आलं होतं. तुम्ही कधी आला? ती छातीवर हात ठेवून त्याच्याकडेच बघत म्हणाली, कारण खरंच ती घाबरली होती आणि तो कधी आला आणि किती वेळ उभा आहे त्याची कल्पना नसल्यामुळे अंगभर सरसरून काटा उभा राहिला. जेव्हा तू सिरियलमध्ये इतकी मग्न होती की तुझ्या आजूबाजूला कोण आहे हेही लक्षात आलं नाही. तो गालातल्या गालात हसत त्याच्यासमोर असलेल्या चेअरवर बसत म्हणाला. तशी ती गळ्यातली ओढणी नीट करून व्यवस्थित खाली पाय सोडून नीट बसली. सोफ्यामध्ये आणि चेअरमध्ये 2 ते 3 फुटाचं अंतर होतं, त्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटू लागलं. 12 वाजून गेले. एवढ्या रात्री इथे काय करत आहे? झोप आली नाही का? तो त्याच्या वॉचमध्ये टाईम बघत तिच्याकडे बघत म्हणाला. 12? तिने चकित होत लिव्हिंग एरियामध्ये असणाऱ्या मोठ्या घड्याळाकडे नजर टाकली, तर 12 वाजून गेले होते. हो, 12 वाजले. झोप येत नव्हती तर रूममध्ये टीव्ही बघत बसायचं होतं, तो काळजीने म्हणाला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण त्याचीच वाट बघत इथेच बसलो होतो. जर आपल्या वेळेवर त्याच्याकडे लक्ष गेलं नसतं तर तो कधी त्याच्या रूममध्ये गेला असता तरी कळलं नसतं आणि आपण वेड्यासारखं रात्रभर इथेच टीव्ही बघत बसलो असतो. तिचे विचार करत डोळे मोठे करत त्यालाच बघत होती. तो भुवयाहून जात प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे बघू लागला, कारण तिच्या डोक्यात काय चालू आहे ते काही त्याला कळलं नव्हतं. अवंती, काय झालं? एवढ्या रात्री इथे का बसली आहे? ती तिच्या विचारात गुंतली होती, म्हणून तो पुन्हा तिला हाक मारत विचारू लागला. मी तुमचीच वाट बघत बसले होते. इतक्या लेट येतात का? कोण काही बोलत नाही का? ती पटकन एका दमात त्याच्याकडे बघत बोलून मोकळी झाली आणि तो शॉक होत तिलाच एकटक बघू लागला. तिचे हक्काने बोलणे मनावर एक वेगळीच फील आणून दिली होती. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला होऊन फक्त ती आपली वाट बघत आहे हीच गोष्ट कानात संगीतासारखी नाद करू लागली. ती कंप्लीट 3 तास झालं त्याची वाट बघत होती. 9च्या नंतर आता येईल मग येईल कंटाळून टीव्ही बघत बसली. 2 सिरियल झाले आणि तेव्हा कुठे त्याचं दर्शन झालं होतं. मग राग तर निघणारच ना. माझी वाट? वाय? तो सरप्राईजली हसत भुवया थोड्याशा उंचावत म्हणाला. हो, ती मानेला झटका देत तोरात म्हणाली. तिचं ते मानेला झटका देऊन तोरात बोलणं ऐकून तो हाताचा कोपरा चेअरवर टेकवून कपाळाच्या कोपऱ्यावर 4 बोटे लावत थोडंसं मागे रेलून तिच्याकडे बघून हसू लागला. अजूनही त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की ती आपली वाट बघत आहे. पण का हा सुद्धा प्रश्न पडत गेला होता. पण छान वाटलं होतं की ती आपली वाट बघत आहे. मनाला सुखद धक्का बसल्यासारखं झालं होतं. त्याचं हसणं बघून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, कारण हसताना खूपदा बघितलं होतं, पण आजचं हसणं थोडंसं तिला वेगळं जाणवलं, म्हणून त्याला निरखून बघू लागली. तिची नजर त्याच्या जाडसर ओठांवर गेली. ओठ आधीच डाळिंबी कलरचे होते आणि तिच्या बोलण्याचा असर त्याच्या राकट ओठांवर झाला होता. मनातून आलेले हसू त्या राकट ओठांवर गडद झाल्याने खूपच आकर्षक वाटत होते. हळूहळू पूर्ण अंगभर गुदगुल्या होऊ लागल्या. पोटात काहीतरी उडत असल्याची फिलिंग येऊ लागली, पण काय ते कळत नव्हतं. त्याने त्याच्या ओठांवरचं हसू थोडंसं कमी करत तिच्या डोळ्यात नजर रोखली आणि ती सुद्धा मंत्रमुग्ध होऊन त्याच्या डोळ्यात हरवू लागली. त्याची ती घारीसारखी तीक्ष्ण नजर खोलवर जाऊ लागली, तसं पाठीच्या मणक्यापासून ते मानेपर्यंत सळसळती वीज अंगभर पसरून गेली. त्याचं व्यक्तिमत्व मनावर अधिराज्य गाजवू पाहत होतं.
तिने पटकन तिची नजर चोरली आणि भिरभिरती नजर इकडे तिकडे फिरू लागली. हृदयाची धडधड कधी वाढली तिला कळलं नाही. त्याचेही काही वेळ हार्टबीट स्किप झाले होते. तो त्याच्या चेहऱ्यावरून एक फात फिरवत केसांमधून घेऊन जात दीर्घ श्वास घेत जागेवरून उठला. तो जागेवरून उठला तसे तिच्या लक्षात आलं की तिला त्याला थँक्यू बोलायचं होतं. ते ऐका ना, ती पटकन जागेवरून उठत घाई गडबडमध्ये म्हणाली. तो जाण्यासाठी वळलाच होता की तिचे शब्द कानावर पडले, म्हणून त्याने मान फिरवत तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिलं. ते मला बोलायचं होतं की म्हणजे थँक्यू, ती ओठांवर हसू आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. का? तसं तो हलका हसत म्हणाला. तुम्ही मंजिरीला जॉब दिली. तिला खरंच जॉबची आत्ता गरज होती. तशी ती खूप हुशार आहे. कधी तिच्याकडून कामात चूक झाली तर प्लीज समजून घ्या. अवंती हळू आवाजात शांतपणे त्याला समजावत म्हणाली. तिच्याकडून चुका होतील, पण मी दरवेळी समजून घेईन असं नाहीये. माझा जिथे लॉस होईल तिथे पुढच्या माणसाचा लॉससुद्धा मी करायला तयार असतो. तिला फक्त जॉब दादामुळे मिळालेली आहे. बाकी कुठलंच कारण नाहीये. तो पूर्ण तिच्याकडे फिरला आणि दोन्ही हाताच्या खिशात सरकवत बघून म्हणाला. माहिती आहे तुम्ही परिस्थिती बघून जॉब देत नाही, त्याचं काम बघून जॉब देता. दाजींमुळे तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. मी तिला व्यवस्थित समजावून सांगेल. जेव्हा तुमचा लॉस होईल तेव्हा एक चान्स द्या आणि जर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा लॉस होत असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहे. पण थोड्याशा कारणांमुळे लगेच माणसांना जज करू नका. थोडा वेळ द्या. हळूहळू जेव्हा माणूस त्या गोष्टींमध्ये मुरेल तेव्हा त्या गोष्टीची चव कळते. अवंती त्याच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाली. कबीर शांत नजरेने तिला निहाळू लागला. विनाकारण बोलताना तर नटखट कार्टून दिसत असते, जशी बोलण्याची अक्कलच नाहीये. पण अशी काही सिच्युएशन समोर आली तर समोरच्याला कसं पटवून द्यायचं हे बरोबर जमत होतं. तिच्या अंगी एक बिझनेस वुमनची कला दिसून येत होती आणि तो तेच ऑब्झर्व करून एकटक बघत होता. उद्या मी मुंबईच्या बाहेर जाणार आहे. 1-1.5 तासाचा रस्ता आहे. तू येणार माझ्यासोबत? तो तिच्या डोळ्यात नजर स्थिर करत म्हणाला. तसं ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. अचानक विषय सोडून दुसऱ्या गोष्टींवर बोलत होता म्हणून बावरून गेली होती. मी जिथे जाणार आहे त्याच्या थोड्याशा 7-8 किलोमीटरच्या अंतरावर दूध फॅक्टरी आहे. तू आत्ता तुझ्या गावात फॅक्टरी ओपन करण्याचा प्लॅन करत आहे. त्याच्यासाठी तुला अजून काही आयडिया मिळतील आणि जर तुझा पूर्ण प्लॅन चुकीचा असेल किंवा सगळं बरोबर आहे याचीसुद्धा माहिती मिळेल. उद्याच आपण मीटिंग फिक्स करूया आणि तुझे माझे काही डाऊट्स असतील तर क्लिअर होतील, तो म्हणाला. तसे तिच्या डोळ्यात चमक आली आणि ती अविश्वासाने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. कारण तिला विश्वासच बसत नव्हता की तो जे म्हणाला ते खरं होतं. 15 दिवस तर तो त्या गोष्टीबद्दल विचारसुद्धा करणार नाही असं म्हणाला होता. म्हणून तिने अपेक्षाच सोडून दिली होती. अपेक्षा काही नाही, बरोबरचीच ठेवली होती. आता सौरभ दादा यायची ती फक्त वाट बघणार होती. त्याआधी त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोलणार नव्हती. येणार आहेस ना? का सौरभ यायची वाट बघणार आहेस? तिच्या डोळ्यातली चमक त्याने बरोबर हेरली होती, म्हणून मुद्दाम शब्दांवर भर देत म्हणाला. कारण तिला तो चांगलाच ओळखू लागला होता. तिला कुठल्या गोष्टीत आनंद मिळतो आणि ती आपल्यासोबत कशी यायला तयार होईल हे सुद्धा बरोबर माहीत झालं होतं. हो, येणार आहे. दादा आल्यावर आपण तेव्हा पुन्हा बोलूया. नाहीतर मी स्वतः बोलेल. तेव्हा तुमचा एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज पडणार नाही, ती एक पाऊल पुढे एक्सायटेड होत म्हणाली. नजरेसमोर दूध फॅक्टरी दिसत होती. गुगल, यूट्यूबमध्ये कितीतरी सारे व्हिडिओ बघितले होते, पण प्रत्यक्षात बघण्याचे स्वप्न राहील का असं वाटलं होतं. कारण जोपर्यंत ती प्रत्यक्षात दूध फॅक्टरी बघणार नव्हती तोपर्यंत अजूनही ती तिच्या निर्णयावर 100% ठाम होणार होती. तिच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गडद झालं. दूध फॅक्टरी तर त्याच्यासाठी बहाणा होता. त्याला फक्त तिच्यासोबत पूर्ण दिवस स्पेंड करायचा होता. तिला त्या दूध फॅक्टरीमध्ये आनंद, तर त्याला ती आपल्या सोबत असल्याचा आनंद. दोघेही आपल्या आपल्या बाजूने स्वार्थी चालले होते. नाहीतर ती त्याच्यासोबत कुठे जाणं म्हणजे अशक्य गोष्ट होती. तर तुम्हाला हा भाग ऐकून आणि वाचून खरंच खूपच आनंद झाला असेल. तर यापुढे तुम्हाला आनंद होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.